खेती क्षेत्र में घुसपैठ की छूट जो दे रही है केंद्र की सरकार, उस छूट के खिलाफ खड़े हैं हमारे देश भर के किसान। कुछ परिवारजनों में से किसान संगठनों को लेकर, और जिनको पहले पूछा ही नहीं गया, आइए ना, यहाँ नहीं, खेती क्षेत्र में घुसपैठ की छूट जो दे रही है केंद्र की सरकार, उस छूट के खिलाफ खड़े हैं हमारे देश भर के किसान। कुछ परिवारजनों में से किसान संगठनों को लेकर, और जिनको पहले पूछा ही नहीं गया, आइए ना, यहाँ नहीं, किसान अलायंस मोर्चा में सैकड़ों जन आंदोलन और सामाजिक संगठन संस्थाएं शामिल होते हुए आज इस ऑर्गेनाइजिंग कमेटी के सभी प्रमुख लोग यहाँ उपस्थित हैं और जस्टिस कोलसे पाटिल जी के साथ 16 तारीख को यानी परसों के रोज जो हज़ारों मुंबई के लोग किसान आंदोलन के समर्थन में रास्ते पर उतरने वाले हैं, उनकी क्या है मांग, उनका क्या है कहना, इस पर आज पत्रकार परिषद हो रही है। आप जानते ही हैं कि किसान आंदोलन जो दिल्ली के बॉर्डर पर ही नहीं, कन्याकुमारी से कश्मीर तक अखिल भारतीय स्तर का और एक प्रकार से अंतर्राष्ट्रीय जन आंदोलन बन गया है। उसका डेरा पड़ा है जगह जगह पर 50 दिनों से। अभी कल तक सिंघू बॉर्डर में रहकर मैं यहाँ आई हूँ, तो आपको कह रही हूँ कि आज भी संघर्ष जारी है और हमारा निर्णय है कि हम न्याय लेके रहेंगे, केवल फैसला नहीं। सुप्रीम कोर्ट ने भी मंजूर किया है कि यह अहिंसक सत्याग्रह है, जबकि कोई भी 500 किसान संगठनों में से कोई भी संगठन किसी भी कोर्ट में अपने इन 3 कानूनों के वापसी के मुद्दे पर नहीं पहुंचा था। और हमारा कहना था कि ये राजनीतिक निर्णय लॉकडाउन में अध्यादेश के नाम पर अजनतांत्रिक पद्धति से किसान विरोधी और देश विरोधी लिए गए हैं, तो इस पर हमें राजनीतिक जवाब चाहिए। ऐसी बात कभी भगत सिंह ने कोर्ट में कही थी 1929 में कि क्रांतिकारी बदलाव, शोषण के खिलाफ, विषमता के खिलाफ जब हम चाहते हैं तो हम लोग संघर्ष से ही लेंगे। और वही बात महात्मा गांधी जी ने चंपारण सत्याग्रह के दौरान कही थी। आज किसान आंदोलन का जन उभार और जन सैलाब और जनशक्ति ऐसा एक नया जनतांत्रिक ताकत और मंच मोर्चा खड़ा कर चुकी है। सुप्रीम कोर्ट को धन्यवाद देना चाहिए कि उन्होंने हस्तक्षेप करना मना कर दिया है। सुप्रीम कोर्ट ने यह भी कहा है कि अहिंसक सत्याग्रह है। सत्याग्रह शब्द को एक स्थान और सम्मान मिल गया है। लेकिन जो एक लॉ स्टूडेंट से याचिका दाखिल की गई थी, उस याचिका में सुओ मोटो खुद होकर सुप्रीम कोर्ट ने जिन 8 किसान संगठनों को शामिल किया, पक्षकार बनाया, उन्होंने भी सुप्रीम कोर्ट की नियुक्त कमेटी में शामिल होना, कमेटी स्थापन करने के आदेश के पहले ही मना कर दिया। हमारे जैसे तमाम जन आंदोलनों में, नर्मदा बचाओ आंदोलन के 35 साल में हो या अन्य आंदोलनों में हो, कमेटियों का खेल देखा है। उनकी स्थापना, उनका गठन, उनके टर्म्स ऑफ रेफरेंस यानी कार्यकक्षा, उनकी समयबद्धता और कमेटियों में होने वाले राजनीतिक हस्तक्षेप। यहाँ तो मामला है गैर बराबरी का। उद्योगपतियों के, मुट्ठी भरों के, बहुत बड़े करोड़ों नहीं अब्जों के संपत्ति के सामने आज किसान लड़ रहे हैं अपना मात्र 1.5 गुना सही दाम लेने के लिए। पर पहला मुद्दा है 3 कानूनों की वापसी, जिससे कि कॉर्पोरेटीकरण जे राष्ट्रभरामध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे, त्यामध्ये शेतकरी म्हणजे केवळ जमीन मालक नाही, शेतमजूर, पशुपालक, मच्छीमार आणि वनोपजावर जगणारे आदिवासी या सर्वांना आम्ही सामील करून घेतलेला आहे। आणि आता जो 500 संघटनांचा आमचा संयुक्त किसान मोर्चा आहे, त्याच्या कालच्या मीटिंगमध्ये सुद्धा आमच्या जी सिंघू बॉर्डरवरती मी उपस्थित होते झाली, त्यामध्ये ही स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की आंदोलन चालू राहणार। कारण सुप्रीम कोर्टाने सत्याग्रही आंदोलनामध्ये हस्तक्षेप करणं किंवा आंदोलनकारींना हटायला भाग पाडणं ही काही भूमिका घेतलेली नाही, याचं आम्ही स्वागत करतो। सुप्रीम कोर्टाने ह्या कायद्यांवरती जरी तात्पुरता
मनाई हुकूम जाहीर केला असला, त्यामुळे हे कायदे अपरिवर्तनीय स्थितीमध्ये येण्यापासून त्यांनी एक प्रकारे थांबवलं असलं तरीसुद्धा हे कायदे पूर्णतः परत करवणं हा आमचा उद्देश आहे. आणि त्या मंजिलीपर्यंत पोहोचेपर्यंत तिथला शेतकरी आणि राज्यभरामध्ये एकेका राज्यात देशभरामध्ये लढत असलेला शेतकरी हा हार मानणार नाही, मागे वळणार नाही. आणि त्यामुळे आता 26 जानेवारीला जो मोठा मार्च दिल्लीमध्ये होणार आहे त्यामध्ये आम्ही सर्वच सामील होणार. पण राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये ट्रॅक्टर रॅलीजच नाही तर बैलगाडींच्या रॅलीज आणि मोर्चे काढावेत, पैदल मार्चही काढावेत, ज्यामुळे छोटे शेतकरी, सीमांत शेतकरी, भूमिहीन मजूर हे सुद्धा सामील होऊ शकतील असं आमचं आवाहन आहे. पण लाल किल्ल्यावरती झेंडा फडकवणं किंवा पंतप्रधानांनी भाषण देणं या कार्यक्रमामध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप शेतकऱ्यांच्याकडून होणार नाही हे आधीच आम्ही जाहीर करून चुकलेलो आहोत. आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टापुढे जे शपथपत्र केंद्र सरकारतर्फे दाखल केलेलं आहे त्यामध्ये त्यांनी जे अनेक आरोप आतंकवाद्यांच्या घुसपैठीचे, पक्षीय राजकारणाच्या घुसपैठीचे असे जे केलेले आहेत ते आम्ही पूर्णतः नाकारतो आहोत. तिथे कोणी खलिस्तानी नाही, पाकिस्तानी नाही, हम सब है हिंदुस्तानी. आणि म्हणून 18 जानेवारीला महिला किसान दिवसही साजरी करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. त्यासाठी आम्ही सर्व तिथल्या मंचांवरती महिलांच्याच नेतृत्वामध्ये जनसभा चालवणार आहोत. सिंघू बॉर्डर, टिकरी बॉर्डर, गाजीपुरा बॉर्डर, शाहजहान बॉर्डर, कुंडली बॉर्डर, प्रत्येक ठिकाणी पलवलपर्यंत. आणि हे एवढ्यासाठीच की महिला आणि वृद्ध माणसं यांनी आंदोलनामध्ये न राहिलं तर बरं असं जे मत केवळ आणि विनंती सुप्रीम कोर्टाने केलेली आहे त्याला आमचं स्पष्ट उत्तर आहे की महिलांना आणि वृद्धांनासुद्धा आंदोलनामध्ये भाग घेण्याचा अधिकार आहे. आणि उलट वृद्धांच्यामुळेच तिथला जोश खरोशवाला युवा हा अहिंसक मार्गाने चालत आहे. आत्ता आम्ही ह्याची आठवण देऊ इच्छितो की सुप्रीम कोर्टाला की शहीद भगतसिंगांनी ज्या वेळेला 1929मध्ये एक उत्तर दिलं होतं ब्रिटिश सरकारकडून चाललेल्या शोषणाच्या विरोधी क्रांतिकारक मार्गाच्या वरतीच आम्ही राहणार असं त्याला न्यायपालिकेने जस्टिस सिंघवी आणि जस्टिस गांगुलींनी आपल्या न्यायपालिकेच्या रेकॉर्डवरती हे असलं पाहिजे म्हणून सम्मिलित केलं. आणि महात्मा गांधीजींनी चंपारण सत्याग्रहाच्या वेळेला सुद्धा जे उत्तर दिलं होतं त्यामध्ये सुद्धा न्यायपालिका असो की संसदीय राजकारण असो याच्या बाहेर जे जनआंदोलनांचं राजकारण असतं तेच मूलभूत परिवर्तन घडवून आणू शकतो अशा प्रकारचा विचार मांडलेला होता. आणि त्याला जस्टिस कृष्णा अय्यरांनी सुद्धा एक प्रमुख स्थान आणि सन्मान दिलेला होता. आजही ही गरज आहे कारण या देशामध्ये आता ब्रिटिशांच्या पेक्षाही भयंकर अशी विषमता या उद्योगपती आणि शेतकरी यांच्यामध्ये फैलावली जात आहे. त्याच्यात राजकारणी भागीदार आहेत. आणि मध्य प्रदेशामध्ये आज एक प्रकारचा कम्युनल व्हायलन्स अयोध्येच्या मंदिराच्या निमित्ताने चंदा गोळा करण्याच्या निमित्ताने ज्या जनजागरण यात्रा चाललेल्या आहेत त्यामार्फत सुरू झालेला आहे. मशिदीवरती चढून मिनार तोडण्याचे प्रयत्न झालेले आहेत. त्याच्यावर आम्ही फॅक्ट फाइंडिंग रिपोर्ट देऊनच आलेलो आहोत. आणि त्याचबरोबर भारतीय किसान संघ जो भारतीय जनता पार्टीचा किसान फ्रंट आहे त्यांनी तारीखही न घालता सदस्यताच्या पर्च्या फाडणं आणि आपली सदस्य संख्या लाखोंपर्यंत पोहोचण्याचा घाट घालणं हे सुद्धा आम्ही अनुभवतो आहोत. आणि म्हणून आज 500 संघटनांचा व्यापक समन्वय आणि राज्यातलं शेतकरी संघटन हे एकजुटतेने पुढे जाणार असा संकल्प आमचा निश्चित आहे. ये जो दिल्ली में किसान आज 50 दिन से सख्त सर्दी में बैठे हुए हैं, उसमें बच्चे भी हैं, बूढ़े भी हैं, औरतें भी हैं और उनमें से अब तक तकरीबन 60 से 70 किसान ऐसे हैं कि जो वहाँ पर जो अपनी जानें कुर्बान कर चुके हैं. हम लोग चाहते हैं कि उनकी हिमायत में सारा हिंदुस्तान खड़ा हो, इसलिए कि ये लड़ाई सिर्फ किसानों की लड़ाई नहीं है, ये हर उस आदमी की लड़ाई है जो 2 वक्त अनाज खाता है, 2 वक्त खाना खाता है. इसलिए कि जब महंगाई बढ़ेगी तो उसका शिकार हर आदमी होगा, एक आम आदमी भी होगा. इसलिए इंसाफ का तकाजा ये है कि सारे लोग एक साथ खड़े हों. इसीलिए 16 तारीख को जो एक बड़ा मोर्चा होने जा रहा है जिसमें तकरीबन 100 से 200 से ज़्यादा समाजी काम करने वाले संगठन शामिल हैं, वो इस्लाम जमखाना से निकल करके आज़ाद मैदान पहुंचेगा. उसमें ज़्यादा से ज़्यादा लोग शरीक हों, इसके लिए आज की प्रेस कॉन्फ्रेंस रखी गई. पहिल्या दिवसापासून म्हणतोय की हा फक्त शेती आणि शेतकरी वाचवण्याचा मोर्चा नाही, हा जो अन्न खातो त्या सर्वांना वाचवण्याचा मोर्चा आहे.
या कायद्यांनी, या 3 कायद्यांमुळं शेती भांडवलदारांच्या ताब्यात जाणार आहे आणि भांडवलदारांच्या ताब्यात आणि त्यांचे गोडाऊन तयार आहेत. मोदी अदानी गोडाऊनमध्ये आहे आणि अंबानी किरकोळ बाजारात आहे. त्यांनी किरकोळ किराणाचं दुकान टाकलं आहे. त्यामुळं एकदा त्यांच्या गोडाऊनमध्ये माल गेल्यानंतर अन्न सुरक्षा कायद्याला त्याची वाट लागली, PDS रेशन दुकानांची वाट लागली आणि मग तुम्हाला धान्य कोण देणार? अंबानी अदानी काही तुमची सेवा नाही करणार. ते तुम्हाला त्यांच्या नफ्यातून जेवढा वाढ करता तेवढं तुम्हाला धान्य देणार. त्यामुळे हा गरिबांचं या 3 कायद्यांमुळं मरण आहे. शेतकरी मरेल तर मरेल, पण अगोदर खाणारे मरतील.